सुप्रभात मंडळी. आम्ही आता निघालेलो आहोत आपल्या आंतरराज्यीय पहिल्या ट्रिपसाठी, जी आहे महाकालची नगरी उज्जैन येथे. आम्ही सकाळी 6:30च्या दरम्यान आमच्या ट्रिपला सुरुवात केली आणि आत्ता साधारणतः 8:30 वाजलेले आहेत. आम्ही आत्ता कसारा घाटाच्या अलीकडे म्हणजे कसाऱ्याला आम्ही आता एका नाश्त्याच्या जागी थांबलेलो आहोत. इथून आम्ही आपला नाश्ता करणार आणि आपल्या पुढच्या सहलीसाठी आम्ही थांबलो होतो कसारा घाटाच्या पायथ्याशी हॉटेल कृष्णम येथे. हॉटेल बघून असं वाटत होतं नवीनच बांधलेलं होतं. ही होती सिटिंग अरेंजमेंट. संपूर्णपणे AC होतं आणि प्रशस्त आहे. फक्त एकच, मोबाईलची रेंज अजिबात येत नाही. नाश्त्यासाठी ऑर्डर केलं होतं मसाला डोसा आणि गरमागरम उपमा. हा उपमा कमी आणि भगर जास्त वाटत होता, म्हणून नंतर आम्ही मिसळ मागवली. ही होती मिसळ. ही चवदार होती, पण तिखट अजिबातच नव्हती. आमच्या नाश्त्याचं बिल झालं होतं 312 रुपये. आम्ही कसाऱ्याला हॉटेल कृष्णम इकडे थांबलो होतो नाश्त्यासाठी. आत्ताच आमचा नाश्ता झाला, साधारणतः 9:30 झालेले आहेत. मागे आम्ही एकदा शिर्डीला आलो होतो, तेव्हा इथे थांबलो होतो नाश्त्यासाठी. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की तसाच चांगला नाश्ता मिळू शकेल, पण यावेळेला अनुभव फार चांगला नव्हता. अतिशय सुमारच सगळ्या डिश होत्या, सगळ्या चवी. साधारणतः दराच्या प्रमाणे नाश्त्याची चव अतिशय सुमारच होती. तरी आता आमचा नाश्ता तर झालेला आहे. आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघत आहोत. एक गोष्ट नक्की सांगेन, इथे जेंट्स आणि लेडीज या दोघांच्याही टॉयलेटची व्यवस्था फार चांगली आहे. पाणी व्यवस्थित आहे, स्वच्छताही चांगली आहे. कदाचित हॉटेल नवीन आहे त्याच्यामुळे हा अनुभव असेल, पण तुम्ही इथे ॲज अ पिट स्टॉप म्हणून नक्की थांबू शकाल. ओंकार, हे काय कसारा घाट लागला? आपण समृद्धी महामार्गाने जात नाही आहोत? नाही, समृद्धी महामार्गाने उलट फार लांब होईल आपल्याला. हा जो मॅप दाखवतोय तो आपल्याला जुन्या हायवेने दाखवतोय. त्यामुळे हे नाशिक, धुळे त्या मार्गे आपण डायरेक्ट उज्जैनला पोहोचू. आता आपण नाशिक हायवेवर आहोत. नाशिक साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर आहे. अर्धा तासात पोहोचू आपण. हा आता नाशिकचा इंडस्ट्रियल एरिया चालू झालाय. ही आहे JSW पॉलिमर कंपनी. हे बघा, आपण आता चाललोय निफाड वरून लासलगावच्या दिशेने. इथे तुम्ही बघाल तर सगळे ट्रक, सगळीकडे सगळा फक्त कांदाच कांदा आहे. सर्वात जास्त कांद्याचं उत्पादन इथून केलं जातं. इथे गाई रस्ता क्रॉस करत असताना आम्हाला थांबावं लागलं. ही होती भारताची खरी समृद्धी. या सर्व गीर गाई होत्या, एका गावातून दुसऱ्या गावात चरायला जात होत्या, त्याच्यामुळे आम्हाला थांबावं लागलं. तर मित्रांनो, आता वाजले आहेत 1:30 आणि आपण आता धुळ्यामध्ये पोहोचलेलो आहोत. हे धुळे सिटी चालू झालेलं आहे. इकडे आपण एक हॉल्ट घेऊ, दुपारचं लंच करू आणि मग आपल्या प्रवासाला परत पुढे चालू करू. तर आता आपण एक धुळ्यातला शेवटचा एक टोल नाका क्रॉस केला, धुळे पळसनेर टोल नाका NH चा. हा धुळे बॉर्डर आहे, म्हणजे महाराष्ट्र आणि MP ची बॉर्डर आहे. आता आपली गाडी पहिल्यांदा दुसऱ्या स्टेटमध्ये म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आपण प्रवेश करतोय थोड्या वेळामध्ये. हम मध्य प्रदेश में पोहोच गए. तर आता आपण पोहोचलेलो आहोत. या गावाचं नाव आहे सेंधवा, MP मध्ये. साधारणतः 450 किलोमीटर आपण पार केलेले आहेत आपल्या घरापासून. तर अजूनही इथे 9 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू असा अंदाज आहे उज्जैनला. तर इथे आपण एक छोटासा हॉल्ट घेतला आहे, थोडंसं स्नॅक्स किंवा चहा वगैरे पिऊ आणि मग पुढच्या प्रवासाला परत सुरुवात करू. हा मी ऑर्डर केला आहे, एक आलू पराठा आणि एक पनीर पराठा. आम्ही आत्ता एक पनीर पराठा ऑर्डर केलेला आहे. पनीर पराठा अतिशय चांगला आहे.
आणि विशेष म्हणजे चटणी फार चांगली. आणि त्याच्यानंतर एक चहा ऑर्डर केला. हे नाश्त्यानंतर चहा ऑर्डर केला होता. ही भजी फार आवडली, वेगळ्या पद्धतीची भजी. 2 पराठे आणि 2 चहाचं बिल झालं होतं 210 रुपये. MP मध्ये पोचल्यानंतर अंधार पडला होता. मधल्या रस्त्यांमध्ये 2 घाट होते, जरा चढ मार्ग होता, रस्ता निमुळता होता. आत्ताच्या वेळेप्रमाणे साधारणतः 10:30च्या आसपास आपण पोचू असं मॅपप्रमाणे दाखवते. मित्रांनो, आम्ही इंदोरला थोड्या वेळापूर्वीच पोचलो होतो आणि आता आम्ही उज्जैनच्या मार्गाला निघालेलो आहोत. इथून साधारणतः 45 किलोमीटर उज्जैन आहे. एक आम्हाला पाऊण तास लागेल उज्जैनला पोचायला. त्यामुळे आम्ही जे आधी गुगलमध्ये मॅपमध्ये सेट केलं होतं की त्याच्याप्रमाणे आम्हाला दाखवत होतं की 10:30 वाजेपर्यंत आम्ही उज्जैनला पोचू. तर त्याप्रमाणेच आम्ही 10:30च्या दरम्यानच आम्ही उज्जैनला पोचतो आहोत. हे हॉटेल इम्पिरियल, हे बाहेरून असं दिसतं. आज रात्रीचं वास्तव्य आमचं ह्या हॉटेलमध्ये आहे आणि हा आजूबाजूचा परिसर अतिशय नीटनेटका. हा आहे हॉटेलचा आजूबाजूचा परिसर. या हॉटेललाच लागून एक दुसरं हॉटेल आहे, हॉटेल इम्पिरियल ग्रँड. हे आहे हॉटेल इम्पिरियल आणि ते आहे हॉटेल इम्पिरियल ग्रँड. आणि दोघांनी मिळून कॉमनच रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव होतं स्टेटस, जिथे आम्ही रात्रीचं डिनर केला. आणि हे आहे लॉन, जिथे लग्न समारंभ होतात. सुदैवाने आज कुठलेही समारंभ नाही आहे, त्याच्यामुळे शांतता आहे. आमच्या हॉटेलचं रिसेप्शन. मंडळी, आम्ही पोचलो आहोत आमच्या हॉटेलमध्ये उज्जैनला, हॉटेल इम्पेरियलमध्ये. सरकारांनी डिलक्स रूम बुक केली होती. तर चला आपण एक रूम टूर करूया. आमच्या रूमची नंबर आहे 108. रूम अतिशय प्रशस्त आहे. इथे बेसिक सुविधा ज्या आहेत त्या सगळ्या अवेलेबल आहेत. अतिशय भारी काही टी कॉफी किंवा किटली वगैरे काही सुविधा नाही आहेत. पाण्याची बॉटल, फ्रीज, वर्किंग टेबल, कबड किंवा वॉर्डरोब म्हणू शकता. त्या वॉर्डरोबमध्ये एक्स्ट्रा मॅट्रेस आणि उशी दिलेली आहे. बाजूला साईड टेबल, क्वीन साईड बेड, LED TV, बसायला व्यवस्थित जागा आहे, म्हणजे तुम्ही बसून कॉफी वगैरे घेऊ शकता. इथे टीपॉय आहे आणि ही रोड फेसिंग रूम असल्यामुळे बाहेरचा व्ह्यूही चांगला आहे. आणि फुल साईज मिरर आहे जिथे तुम्ही तयार होऊ शकता. आणि हे टॉयलेट आहे. टॉयलेट अतिशय चांगलं आहे, स्वच्छ आहे आणि मुख्य म्हणजे वेट आणि ड्राय दोन्ही एरिया वेगवेगळे आहेत. इथे टॉयलेट आणि वॉश बेसिन आहे आणि तिथे बाथिंग आहे. मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत रात्रीच्या जेवणासाठी. हॉटेल इम्पिरियलमध्येच स्टेटस नावाचं एक रेस्टॉरंट आहे, तिथे आलो होतो. तर रात्री आम्ही टोमॅटो धनियाचा शोरबा ऑर्डर केला आहे 1/2 आणि एक बिर्याणी ऑर्डर केली आहे स्पायसी, येईल नंतर. पण आत्ता टोमॅटो शोरबा आला आहे तर ते घेऊ. शोरबा अतिशय चांगला आहे. आणि ही ऑर्डर केली होती व्हेज नवाबी बिर्याणी स्पायसी. त्याच्याबरोबर हे रायता आलेलं आहे. यात होती नवाबी बिर्याणी. आधी वाटलं होतं पोर्शन साईज फारच छोटा असेल, पण हे आता आम्ही सर्व केलं दोघांनाही. तर आता मी टेस्ट घेऊन तुम्हाला सांगतो बिर्याणीची कशी आहे.
रिच आहे, स्मोकी फ्लेवर आहे, टेस्टला भरपूर चांगली आहे. मित्रांनो, आजचा आमचा मुंबई ते उज्जैन प्रवास हा अतिशय सुखरूप झाला. सकाळी आम्ही 6:30 वाजता सुरुवात केली होती प्रवासाला. आम्ही रात्री 10:30 वाजता पोचलो. मध्ये आम्हाला 2 हॉल्ट घ्यायला लागले आणि 2 नॅप हॉल्ट घेतले. साधारणतः 14 तास आम्हाला प्रवासाला लागला. रस्ते अप्रतिम आहेत, अतिशय गुळगुळीत आणि बिलकुल खड्डे नाही आहेत. थोडेफार काही ठिकाणी जिथे रस्त्याचं वायडनिंगचं काम चालू आहे, काही ठिकाणी डागडुजीचं काम चालू आहे, तिथे मात्र रस्त्याची कामं होती. काही ठिकाणी हेवी लोडर होते, त्याच्यामुळे थोडंफार ट्रॅफिक होतं. पण ते मायन्यूट काही इन्सिडन्स वगळता अतिशय प्रवास सुखरूप होता आणि सुरळीत झाला. मंडळी, आता आम्ही निघालेलो आहोत महाकालेश्वराच्या दर्शनासाठी. सरकारांनी स्पेशल शीघ्र दर्शनाचं तिकीट बुक केलेलं होतं, ₹250 पर पर्सन. तर आमच्या दोघांचंही आम्ही बुकिंग केलेलं आहे. टाईम स्लॉट आहे 6 ते 7. तर आता आम्ही निघालेलो आहोत. साधारणतः 6:30 वाजलेले आहेत. मंदिर हॉटेलपासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. बॅटरी कार साधारणतः 10 ते 15 मिनटात आम्हाला तिथपर्यंत पोचवेल आणि आमचं आपलं दर्शन घेऊ आणि मग आमचा अभिप्राय आम्ही तुम्हाला कळवू. तर आपण आता हॉटेलवरून बॅटरी कार घेतलेली आहे. ही साधारणतः ₹50 डायरेक्ट आपल्याला सोडते. तर आता आम्ही बुक केलेली आहे. आता आम्ही 10 मिनटात पोचू. शीघ्र दर्शनासाठी गेट आहे, गेट नंबर 1 किंवा गेट नंबर 4. तर साधारण आम्ही गेट नंबर 1ला आम्ही यांना सांगितलेलं आहे, तर ते आम्हाला तिकडे सोडतील. मग तिकडे आम्ही आपलं आधार कार्ड आणि त्याचा गेट पास दाखवून आम्हाला एंट्री मिळेल. साधारणतः 10 ते 15 मिनटात शीघ्र दर्शन व्हायला हवं. आत्ता तरी इथे गर्दी दिसत नाही आहे, पण मंदिराच्या प्रांगणामध्ये बघायला लागेल कितपत गर्दी आहे. जय महाकाल. हे आहे गेट नंबर 1, जिथून शीघ्र दर्शनाची लाईन जाते. बॅरिकेडच्या इथेच आम्हाला बॅटरी कार सोडावी लागली. तिथून थोडंसं 50 मीटर चालत ह्या गेटपर्यंत पोचलो. गेट नंबर 1 मध्ये प्रवेश मिळालेला आहे. आता आम्ही लाईनीमध्ये चाललो. लॉंग वीकेंड असल्यामुळे दर्शनाला फार गर्दी आहे. असं वाटलं होतं की 15 मिनिटात होईल, पण वाटत नाही 15 मिनिटात दर्शन होईल. महाकालमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे इथे भस्मारती असते. ती पहाटे 4 वाजता असते. साधारणतः 500 ते 600 भाविकांनाच त्याच्यासाठी एंट्री मिळते. ऑनलाईन तर हल्ली तर मिळतच नाही. आम्ही 8 वर्षांपूर्वी आलो होतो, तेव्हा आम्हाला मिळालं होतं. हे होतं महाकालेश्वराचं मुख्य गर्भगृह, जिथे समोरूनच शिवलिंग दिसतं. जय महाकाल. आमचं आजचं शीघ्र दर्शन व्यवस्थितपणे पार पडलं. अतिशय व्यवस्थितपणे दर्शन झालं. आमचं सकाळी 7:15 वाजता आम्हाला दर्शनाला एंट्री मिळाली. आमचं 7:30 वाजता दर्शन पूर्ण होऊन झालं होतं. अक्षरशः 15 मिनटात दर्शन झालं. यावेळी जवळपास 10 मिनटं आम्ही महाकालाच्या दर्शनासाठी आम्ही थांबलो होतो. प्रार्थना केली, मनातल्या सर्व इच्छा मांडल्या. व्यवस्थित एकदम प्रसन्न वाटलं आम्हाला. हा आहे महाकाल कॉरिडोर, नवीन बनवण्यात आलेला. 3 वर्ष झाली याला. अतिशय चांगल्या पद्धतीने बांधलं आहे. याची खरी मजा जी आहे ती रात्रीच्या वेळी आहे. त्यांचा या रात्री एक लाईटिंग शोही असतो आणि बाहेरच आहे शिप्रा नदीचं पात्र. तिथे हल्ली गंगा आरतीही करण्यात येते. आणि हा नवीन बांधण्यात आला होता कॉरिडोरच्या अंतर्गत महाकाल सेतू.
तर या तीरापासून त्या तीरापर्यंत बांधण्यात आलं. आता महाकालेश्वराची आरती सुरू आहे, अभिषेक चालू आहे आणि त्याच्यानंतर शृंगार होईल. इथून बाहेर पडताच लागतं ते भारत माता मंदिर. संध्याकाळी इथे राष्ट्रगीत वाजवलं जातं. मंदिरातलं दर्शन घेऊन आम्ही आमच्या हॉटेलमध्ये परत पोहोचलेलो आहोत आणि इथे आहे आमच्या ब्रेकफास्टचा स्प्रेड. ब्रेकफास्टमध्ये होतं ब्रेड बटर, मफिन्स, पेस्ट्रीज, कट फ्रूट्स, मिल्कशेक, फ्रेश ज्यूस, ही होती खीर, इडली सांबार, पराठा आणि इंदोरचे फेमस पोहे आणि त्याच्यानंतर होता लाईव्ह काउंटरवरती डोसे. ब्रेकफास्टमध्ये भरपूर ऑप्शन्स होते पण एवढा चविष्ट नव्हता. मित्रांनो, आम्ही आमच्या हॉटेलमधून ब्रेकफास्ट करून निघालो आणि उज्जैनच्या हॉटेलमधून चेकआउट केलं. आता आम्ही चाललेलो आहोत इथून 100 किलोमीटर दूर एक मंदिर आहे, शक्तिपीठ, ज्याला म्हणतात बगलामुखी मंदिर. तर आता आम्ही तिथे चाललो. साधारणतः 2 तास लागतील. तिथे पोहोचून आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो. या भागात दुतर्फा आम्हाला पवनचक्क्यांचं जाळं बघायला मिळालं. सर्वतोदूर पवनचक्क्याच लावलेल्या होत्या. Turn left, then turn right. आम्ही आता नलखेडा येथील बगलामुखी मंदिरा इथे पोहोचलेलो आहोत. आज रविवार असल्यामुळे गर्दी प्रचंड आहे, त्यामुळे आम्ही थोड्या वेळात इकडचं दर्शन घेऊ. इथे मुख्यत्वे करून राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा आणि गुजरात या राज्यांमधून भाविक येतात. हे मंदिर अतिशय शक्तिशाली आणि रहस्यमय मानलं जातं. इथे दशमहाविद्यांपैकी एक असलेल्या माते बगलामुखीचे हे प्राचीन आणि अत्यंत सिद्धपीठ मानलं जातं. इथे भक्त विशेषतः शत्रूंपासून संरक्षण, विजय आणि अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायला येतात. पिवळ्या रंगाने सजलेलं हे मंदिर दुरूनच लक्ष वेधून घेतं, कारण बगलामुखी मातेचा पिवळ्या रंगाशी विशेष संबंध मानला जातो. इथे अनेक भक्त पिवळे कपडे परिधान करून पिवळी फुले व प्रसाद घेऊन मातेच्या दर्शनासाठी येतात. बगलामुखी माता ही दशमहाविद्यांपैकी 8वी महाविद्या मानली जाते. तिची विशेष शक्ती म्हणजे शत्रूंची वाणी आणि शक्ती थांबवणे. म्हणूनच न्यायालयीन प्रकरणे, शत्रूंचा त्रास किंवा अडथळे दूर करण्यासाठी अनेक भक्त इकडे येऊन विशेष पूजा करतात. मातेच्या या रूपात ती राक्षसाची जीभ पकडलेली दाखवली जाते. त्याचा अर्थ वाईट शक्तींवर विजय असा होतो. इथे विशेषतः बगलामुखी मंत्र जप आणि हवन खूप प्रसिद्ध आहे. म्हणून अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि संकटांपासून संरक्षणासाठी पूजा करवून घेतात. इथे मंगळवार आणि गुरुवार भक्तांची खूप संख्या जास्त असते. ही आहे बगलामुखी मातेची मुख्य मूर्ती आणि गर्भगृह. त्याच्याच बाजूला असलेलं कालभैरवाचं मंदिर. मित्रांनो, आत्ताच आपलं मा बगलामुखी देवीचं दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि आपण नलखेडावरून परत उज्जैनला निघालेलो आहोत. आमचं कालभैरवाचं दर्शन राहिलं होतं, तर आम्ही आत्ता पहिले जाऊन कालभैरवाचं दर्शन घेऊ. रस्त्यातून जाताना लागलेले हे शेवंतीचे ताटवे आणि पूर्ण मध्य प्रदेशामध्ये दुतर्फा असलेली गव्हाची शेती. आपण पोचलो आहोत कालभैरव मंदिरामध्ये.
आम्ही साधारणतः 8 वाजलेले आहेत आम्हाला. बागलामुखीवरून आम्ही डायरेक्ट कालभैरवाला आलो. आत्ता रात्रीची वेळ आहे, त्यामुळे गर्दी फारशी वाटत नाही आहे, पण आतमध्ये जाऊनच बघू. या कालभैरवाची अशी मान्यता आहे की त्याला मदिरा चढवली जाते आणि अक्षरशः ते मदिरा जेव्हा चढवतात तेव्हा तो प्रासून घेतो. म्हणून इथे भरपूर मदिरेची दुकानं पण आहेत, म्हणजे वाईन शॉप, पण सध्या बंद केलेली आहेत ती. मंदिराच्या प्रसादाच्या थाळीमध्ये सुद्धा एक दारूची बाटली दिली जाते भैरवाला चढवण्यासाठी. सध्या बंद आहे ती. इकडच्या बॅरिकेडला सर्व लोकांनी धागे बांधलेले आहेत, त्याला कालावा म्हणतात. हा कदाचित इच्छेसाठी बांधलेला असेल. हा एवढा सगळा दर्शन मार्ग आहे. सकाळी जर का आलो असतो तर चटके बसतात पायाला, अक्षरशः पाणी ओततात इकडे. भरपूर लाईन असते. आत्ता रात्र आहे, त्यामुळे आत्ता अजिबात गर्दी नाही आहे. 6 बॅरिकेड होत्या, आता 6 लाईन आम्ही अशी गोल प्रदक्षिणा घालून आलो. दुपारच्या वेळी आलो असतो तर तेवढा वेळ चटका बसला असता. आणि इकडे पाण्याच्या बाटल्या विकत याच्यावरती उभे राहिलेले असतात सगळे लोक. पाण्याच्या बाटल्या इकडे पण बघा, इकडे पाण्याच्या बाटल्या सगळ्या पडलेल्या आहेत. हे तर मंदिर संस्थानाच्या अंतर्गतच येतं, पण इथे दर्शनाची व्यवस्थित सुविधा अजिबात नाही आहे. कालभैरव भगवान हे शिवाचे उग्र आणि अतिशक्तिशाली रूप मानले जाते. जैन नगरीचे रक्षक देवता म्हणूनही कालभैरवाची पूजा केली जाते. त्यामुळे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनाला येणारे भक्त कालभैरवाचे दर्शन नक्कीच घेतात. इतिहासानुसार हे मंदिर सुमारे 1000 वर्षांहूनही अधिक जुने मानले जाते. मंदिराची उभारणी परमार राजवंशाच्या काळात झाली आहे असे मानले जाते. नंतर मराठा काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यामुळे मंदिरात प्राचीन आणि मराठा वास्तुकलेची झलक दिसून येते. आमचं आता कालभैरवाचं दर्शन व्यवस्थित पार पडलं. बिलकुलच लाईन नव्हती, 5 मिनिटात दर्शन झालं आणि तेवढ्याच आरती चालू झाली. आता तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आवाजही ऐकायला येत असेल. आणि मंदिराच्या समोरच असलेली दीपमाळ संपूर्णपणे प्रज्वलित केलेली आहे. हे आहे कालभैरवाच्या मंदिराच्या प्रांगणातील एकमुखी दत्तात्रयाचं मंदिर. हा ब्लॉग इकडेच थांबवत आहोत. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.